सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. उजव्या नाकपुडीने ही कृती. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो हात सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि यथाशक्ती 10 वर्त. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि यथाशक्ती 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. करूया कपालभातीची यथाशक्ती 15 वर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी पुन्हा एकदा आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांसमोर अ, उम आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश अशा गणेश रूपी ओंकाराचं मनन, स्मरण आणि चिंतन. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. 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 दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः.
जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. स्तंभचा नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. विश्रांती. दोन्ही पाय जोडून उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचंय आणि उजव्या पायाचं प्रत्येक बोट सेपरेटली आपल्याला ओढायचंय. अंगठ्यापासून सुरुवात करायची आणि प्रत्येक बोट सेपरेटली आपण ओढणार आहोत, ताणणार आहोत. उजव्या पावलाचं प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढायचंय वरच्या बाजूने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेपरेट बोट जे आहे ते आपण गोलाकार फिरून घेणार आहोत, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचंय आणि डाव्या हाताने ही कृती करायची आहे. अगदी सावकाश प्रत्येक बोट सेपरेटली आपण आता गोलाकार फिरवतोय वरती ताणून झाल्यानंतर. त्यानंतर डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे आणि चवड्याचा भाग फक्त वर खाली करायचा आहे. फक्त चवड्याचा भाग वर खाली 4 ते 5 वेळेला. आणि मग गोलाकार फिरवायचा अँकल जॉईंट्स मधून उजवा पाऊल क्लॉकवाईज 5 वेळेला. पाठकडा सरळ असेल, जाणीव आपल्या पावलाकडे. आणि विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5 वेळा पूर्ण झालं की आपले हाताचं जे गुंफण केले ते काढून घ्यायचंय आणि दोन्ही हाताच्या अंगठ्याने आपलं उजवं पाऊल प्रेस करायचंय. अंगठ्याने उजवं पाऊल वरून खाली आणि खालून वर असं प्रेस करत जायचंय. आपला तळपाय जो आहे तो आपण असा असा प्रेस करतोय अंगठ्याच्या आधाराने. त्यानंतर डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि उजवं पाऊल रब करून घ्यायचं. आणि त्यानंतर टॅपिंग करायचं हलक्या हलक्या हाताने. आपल्या पूर्णपणे पावलाला टॅपिंग करून घ्यायचं. आता उजवं पाऊल जास्तीत जास्त आपल्या पोटाकडे घ्यायचं डाव्या साईडला. आणि उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि वर घ्यायचा, पाठीची हालचाल न करता. पाठ कुठेही पुढे मागे न करता पाठ सरळ असेल, फक्त गुडघा जमिनीकडे प्रेस करूया आणि स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्यायचंय. जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. जमिनीकडे, स्वतः. त्यानंतर करणार आहोत आपण क्रॅनी मुवमेंट. उजवं पाऊल थोडंसं वर उचलायचंय, डाव्या हाताचा आधार उजव्या अँकल खाली. उजवा हात गुडघ्यावर, आपला उजवा पाय जमिनीला पॅरलर असेल. आणि आता जास्तीत जास्त उजवं जे पाय आहे तो जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे असे फिरवून घ्यायचा. डावीकडे उजवीकडे हिप जॉईंट्स मोकळे करतो. डावीकडे उजवीकडे. अगदी सावकाश कृती भराभर न करता सावकाश आणि करण्याचा प्रयत्न करा. सावकाश थांबायचंय. उजवा पाय आधी खाली ठेवायचा आहे, उजवा पाऊल आधी डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि त्यानंतर उजवा पाय सरळ करा. ही कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे. आणि आता डावं पायाची 5ही बोटं सेपरेटली ओढायची आहेत, ताणायची आहेत. प्रत्येक बोट सेपरेटली ताणायचंय, वरच्या बाजूने खेचायचंय. आणि त्यानंतर गोलाकार फिरवायचं. प्रत्येक बोट 5 वेळेला क्लॉकवाईज आणि 5 वेळेला अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश फिरून घ्या. जाणीव आपली डाव्या पायाच्या बोटांकडे आहे. डावं पाऊल एकदम रिलॅक्स सोडायचंय आणि गोलाकार फिरवायचे. प्रत्येक बोट 5-5 वेळेला.
त्यानंतर उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. फक्त चवड्याचा भाग वर खाली. आणि मग गोलाकार फिरून घ्यायचा क्लॉकवाईज. अँकल जॉईंट्स मधून पाऊल गोलाकार आणि विरुद्ध बाजूने 5 वेळा. 5 वेळा झालं की दोन्ही हातांच्या अंगठ्याने आपल्याला डावं पाऊल असं प्रेस करायचंय. वरून खाली खालून वर. प्रत्येक आपला पॉइंट जो आहे तो ऍक्टिव्हेट करतोय आपण डाव्या पावलाचा आता. त्यानंतर उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि पाऊल रब करायचं. आणि मग त्यानंतर मूठ हलक्या हलक्या मुठीने आपल्याला पूर्ण पाऊल टॅपिंग करून घ्यायचंय. वरून खाली आणि खालून वर. करूया हाफ बटरफ्लाय. डावं पाऊल जे आहे हे टाच जास्तीत जास्त उजव्या ओटीपोटाकडे घेऊन यायचे आणि डावा पाय जास्तीत जास्त जमिनीकडे गुडघा प्रेस करायचा आणि वर घ्यायचा. जमिनीकडे वर. जमिनीकडे वर. जमिनीकडे वर. जमिनीकडे आणि वर. थांबायचंय. डावं पाऊल वर उचलायचंय पाय. उजव्या हाताचा आधार अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर आणि जास्तीत जास्त डावा पाय उजवीकडे आणि डावीकडे 1. उजवीकडे डावीकडे 2. उजवीकडे डावीकडे 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. डावं पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग डावा पाय सरळ करा. मान मागे सैल सोडून विश्रांती. रिलॅक्स. करूया फुल बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या भोवती. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायचे. डोळे मिटून घ्यायचे. पाठकाणा सरळ, चेहरा शांत आणि जाणीव फक्त आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच गुडघे श्वास घेत घेत वर घ्या. डोळे मिटलेले आहेतच. आणि श्वास सोडत सोडत खाली, अगदी सावकाश. श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली वर खाली. सावकाश गती थांबायची आणि तिथल्या तिथे साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अर्धा पेटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासात. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. पुन्हा ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये घेऊन हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली करायचे. अप अँड डाऊन. हाताची कोपरं कुठेही वर खाली न करता फक्त मनगटामध्ये हालचाल. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे आणि गोलाकार फिरून घेऊया. मनगटामधून हाताची मूठ 5 वेळेला क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने 5 वेळेला. कृती झाली की थांबायचं आहे. हाताच्या मुठी ओपन करायच्या. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली क्लॉकवाईज 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे 1, 2, 3. 3 वेळा पूर्ण झाले की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटून घेऊया.
संपूर्णपणे श्वास सोडून पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा सहज. तोही श्वास सावकाश सोडून घेऊया. आणि करूया नेक रोटेशन. डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवायचे, फक्त हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. आणि आता सुरुवात करा. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये कृती करण्याचा प्रयत्न. तो जात असेल तर डोळे उघडे ठेवा. 3 वेळेला अगदी सावकाश उजवीकडून डावीकडे. उजवीकडे जाताना उजवा कान उजव्या खांद्याजवळ, डावीकडे मान मागे सैल सोडायची. त्यानंतर डावीकडे येताना डावा कान डाव्या खांद्याजवळ आणि हनुवटी गळ्याकडे. अशाच प्रकारे 3 वेळेला विरुद्ध बाजूने, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आणि मानेची हालचाल चालू. अगदी सावकाश, खांदे कुठेही वर न उचलता अलगदपणे कृती करण्याचा प्रयत्न. 3 वेळेला डाव्या बाजूने झाल्यावर सावकाश मान सरळ करायची. डोळे तसेच मिटलेले ठेवून तिथल्या तिथेच विश्रांती. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता थोडीशी एक डायनामिक स्ट्रेचिंग करूया आपण. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, थोडस डाव्या साईडला झोपूया. 1 आणि मग डाव्या बाजूने 2. गुडघे मांड्यावर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. आणि डावा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. डावा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड. दोन्ही पावलं जी आहेत ही एका सरळ रेषेमध्ये येतील. गुडघे एका सरळ रेषेमध्ये असतील. पण करतोय वृषभासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस उजव्या बाजूला टर्न होऊया. डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासाची. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स असेल. चेहरा शांत. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आडवे. आणि आता उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि उजव्या बाजूने उजव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न करा. मान आपली उजवीकडे, आपला हात, दोन्ही हात खांद्यातून एका रेषेमध्ये असतील तेवढं बघण्याचा प्रयत्न. म्हणजे जास्त पण मागे किंवा जास्त पण पुढे न करता एका रेषेत. सावकाश मान मध्यभागी. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचा. उजव्या बाजूने आपले जोडलेले हात, कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. नतमस्तक, शरणागत भाव. नॉर्मल श्वास चालू असेल. श्वास घेतोय सोडतोय. कुठेही गुडघे किंवा मांड्या वर न उचलता सहजपणे तुम्हाला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. आणि मग उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेत सरळ. सावकाश दोन्ही हात पुन्हा खाली. आणि आता डावा पाय सरळ करायचा सुरुवातीला आणि मग उजवा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला आणि मग उजवा पाय फोल्ड करून उपडी मांडी आपण जसं घालतो त्याप्रमाणे दोन्ही गुडघे मांड्या, दोन्ही गुडघे आणि आपली पावलं एका रेषेमध्ये येतील. आपला उजवा पाय त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचा. जास्ती सीटच्या जवळ न घेता सीट पासून भरपूर लांब करायचा आहे. अजून थोडासा लांब केला तरी चालेल. हा, आपली पावलं जी आहेत ही एका रेषेमध्ये येतील असं आपल्याला हे पायाची स्थिती घ्यायची. डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. थोडस डोळे मिटून घेऊया आणि पुन्हा आपली जाणीव श्वासाची. जो उजवा पाय आपण फोल्ड केला तिथे आपण कम्फर्टेबल आहोत का हे आपलं आपण तपासायचंय. कुठेही अट्टहास न करता सहज कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि डाव्या बाजूला आपली मान घेऊन जायची. डाव्या बाजूने आपल्याला डाव्या हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न.
श्वास घेतोय सोडतोय. इथे पूर्णपणे कमरेला बॅक करायला ट्विस्ट येतो. सावकाश मान सरळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. नमस्कार स्थितीमध्ये दंडाचा स्पर्श झाला. एक श्वास म्हणून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. डाव्या बाजूने जोडलेले हात कपाळ पूर्णपणे बंदीला टेकवण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय उजवी मांडी कुठेही वर न उचलता सहज पुढे झुकण्याची कृती आणि संपूर्ण पुन्हा एकदा नतमस्तक सरेंडर भाव. आपले जे कोणी इष्ट देवता आहे, आपले आई वडील, आपले गुरुजन, त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या पुढे संपूर्ण नतमस्तक. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, ईश्वर प्रणिधान. श्वास घेतोय सोडतोय. हळूहळू उलटचाल करताना श्वास घेत घेत सरळ कमरेतनं होऊया. श्वास घेत घेत सावकाश श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. पहिल्यांदा आपण उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा पाय विश्राम. मान मागे सही सोडून द्यायचंय. रिलॅक्स. विधिवत वज्रासन करून देऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि त्यानंतर डावा. दोन्ही हात आपले मांडीवरती असतील. हातांची ज्ञान मुद्रा. अगदी सावकाश पावलं मात्र जमिनीकडे फ्लॅट ठेवा. हातांची ज्ञान मुद्रा डोळ्यावर म्हटलेले आणि बंद डोळ्यांनी आपली वज्रासनाची स्थिती तपासून पहा. गुडघे मांड्या समोरून जोडलेले असतील. पावलं जमिनीकडे फ्लॅट राहील. पायाची नख जमिनीला स्पर्श करतात. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. हातांची ज्ञान मुद्रा पाठकणा वज्रासनामध्ये नैसर्गिक सरळ राहतो. हनुवटी जमिनीला समांतर आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि जाणीव श्वासाची. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. त्यालात्मक पटीतलं आसन आहे. या आसनामुळे आपलं अन्नपचन चांगलं राहतं. त्याची क्रिया अतिशय सुलभ होते. त्यामुळे बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. एक हलकसं स्मित असतं चेहऱ्यावरती. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण मार्जनासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपलं शोल्डर एवढं अंतर आणि गुडघे एकमेकांपासून लांब करा. सीटचा भाग पुन्हा पायावर ठेवा आणि उजव्या हात फोल्ड करून उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावा आणि त्याप्रमाणे उजव्या हाताची जी बोट आहेत त्याप्रमाणे डावा गुडघा डावा पाय ऍडजस्ट करायचा. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपर दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायची आणि खांद्यातून दोन्ही हात गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पाठकणा जमिनीला, पाठकणा सिलिंगला समांतर आणि आपला चेहरा पोटाचा भाग जमिनीला समांतर असेल. संपूर्ण शरीर रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून घेऊया आणि करूया मार्जनासन भाग 1. आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत घेत आपली मान, आपला चेहरा, आपली नजर सिलिंगकडे नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत मान वर, नजर सिलिंगकडे. आता नॉर्मल श्वास चालू ठेवा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, डोळे बंद आणि श्वास चालू. दातावर दात लावा म्हणजे गळ्यावरती छान असा ताण येतो आणि मागच्या बाजूने म्हणजे आपल्या पॅराथायरॉइडच्या ग्लँड आहेत तिकडे तुम्हाला प्रेशर जाणवेल. पाठकड्याला अंतर्वक्र आकार आहे. लोअर बॅक, मिडल बॅक आणि वरपर्यंत संपूर्ण पाठकड्यावर प्रेशर आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचा जो भाग आहे तिथे ताण आहे. चेहरा शांत, प्रयत्न शैथिल्य, अनंत समापत्ती. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश आपला चेहरा पुन्हा एकदा दोन्हीही हातांच्या मध्ये जमिनीला समांतर. इथे नॉर्मल श्वास 1 घ्यायचा आणि मार्जनासन भाग 2 करण्यासाठी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. चेन ब्लॉक पोझिशन. ज्यांना पाठकणा आणि सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी कृती करा, पण जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबवू नका. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडलं तरीही चालेल.
ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुवटी पूर्णपणे गळ्याकडे लॉक करून घ्यायची आहे. आपल्या पाठकणा आता सिलिंग कडे ताणला गेलाय, त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. गळ्यापासून पोटापर्यंतच्या भागावर आता प्रेशर आलेलं आहे. आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचा करा यथाशक्ती. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडून द्या. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा आपली मान मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आता इथे आपल्याला एक बॅलन्स वाली कृती करायची आहे. आपला डावा पाय जो आहे तो मागून सरळ करा, नजर समोर घ्या, नजर समोर, मान समोर, आणि त्यानंतर उजवा हात सरळ करा. मागून डावा पाय आणि उजवा सरळ आहे. आता नजर उजव्या हाताच्या बोटांकडे घ्या आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा हात खाली, डावा पाय खाली. काढून मागून आता उजवा पाय सरळ करा, नजर समोर असेल. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर डावा हात सरळ समोर घ्या, वरती उचलायचा आहे. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे आणि इथे समोरून डावा, मागून उजवा पाय ताणून घ्या, समोरून डावा हात. आणि पुन्हा एकदा स्वतःचा बॅलन्स सांभाळा, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आपल्याला. 5 4 3 2 1. डावा हात खाली, मागून उजवा पाय खाली. आणि आता उजवं जे पाऊल आहे ते उजव्या हाताच्या पंजाच्या जवळ घ्यायचंय. उजवं पाऊल उजव्या हाताच्या पंजाच्या जवळ बाहेरच्या साईडने. आणि त्यानंतर आपला डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. आता इथे बघा, उजव्या पायाची मांडी, गुडघा, तिथे तुम्हाला ताण आणि दाब जाणवेल. डावी बाजू जी आहे ती पूर्णपणे आपल्या गुडघ्यापासून ते हातापर्यंत ताणली गेली. हात एका रेषेमध्ये असेल. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय मागे पुन्हा फोल्ड करायचा आहे. आणि आता डावं पाऊल डाव्या हाताच्या आपल्या बोटांजवळ किंवा हाताच्या पंजाजवळ मागच्या बाजूच्या साईडने मधून न घेता बाहेरून घ्यायचंय. आणि उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. दोन्ही हात एका रेषेमध्ये येतील. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आणि आता बघा, डावा गुडघा, डावी मांडी, तिथे तुम्हाला प्रेशर आणि ताण जाणवेल. उजवी बाजू एका बाजूने ताणली गेली आहे. उलट चाल करताना उजवा हात खाली, डावा पाय पुन्हा फोल्ड, दोन्ही पावलं गुडघे मांड्या जुळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. मनगटामध्ये जास्त प्रेशर वाटत असेल तर थोडीशी हाताची मनगट वर खाली करून घ्यायची किंवा झटकून घ्यायचे. डोळे उघडून घ्या. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घेऊया, तोंडाने सोडून घेऊया. रिलॅक्स. दोन्हीही गुडघे जे आहेत हे आता एकमेकांपासून लांब करा. दोन्हीही गुडघे एकमेकांपासून लांब करा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावले जी आहेत, आता बघा, गुडघे लांब केले आणि पावले जी आहेत ही एकमेकांच्या जवळ आहेत. गुडघे समोरून लांब केले आणि पावले जी आहेत ही तशीच आहेत वज्रासनासारखीच एकमेकांच्या जवळ. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही पावलं अशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर पूर्णपणे दोन्हीही पावलं बाहेर काढा आणि आपल्या सीटचा भाग पूर्णपणे जमिनीला टेकवा. बघा, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. जास्त गुडघ्यावर प्रेशर येत असेल तर कृपया ही कृती टाळा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं अशी बाहेर घेण्याचा प्रयत्न करा
आणि त्यानंतर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा, तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आणि या प्रकारे बसण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. बघा मला तुम्ही कोणी दिसत नाहीये, आणखी माझी पाठ आहे तुमच्याकडे. ओके, छान. सावकाश उलट चाल करताना जो हात वर आहे तो पहिल्यांदा खाली घ्या, मग दुसरा हात खाली घ्या. हाताच्या आधाराने हळूहळू पुन्हा वज्रासनामध्ये या, अगदी सावकाश. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या किंवा डायरेक्ट सोडलं तरीही चालेल. गुडघे अँकल जॉईंट्स वरती इथे जास्त प्रेशर येतो. पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा, आलेला प्रेशर किंवा ताण कमी होईल. थोडीशी पावलांच्या बोटांमध्ये सुद्धा हालचाल करून घ्या, म्हणजे तिथले स्नायू थोडेसे मोकळे होतील. सावकाश दंडस्थितीमध्ये यायचंय. कुठून उभं राहायचंय, हाताचा आधार न घेता डायरेक्ट उठण्याचा प्रयत्न करा. पुन्हा अट्टहास नसेल, आपापल्या क्षमतेने कृती करा. दंडस्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण उत्कटासन आणि त्यासाठी दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेत घेत आपण गुडघ्यातनं खाली बसणार आहोत आणि श्वास सोडत सोडत वर येणार आहोत. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पुन्हा श्वास घेत खाली या आणि तिथे थांबा. आपल्या मांड्या ज्या आहेत या जमिनीला पॅरलल येतील एवढं आपल्याला खाली यायचंय. आणि बघा गुडघ्यांवरती त्यामुळे प्रेशर देतो. यथाशक्ती थांबा, शक्य असेल तर टाचा वर उचला, म्हणजे गुडघ्यांवरचा प्रेशर थोडासा हलका होतो. ठीक आहे, नॉर्मल श्वास चालू. सावकाश श्वास घेत घेत वर, श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. रिलॅक्स. करूया आपण नी रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये अंतर, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि आता समोरून दोन्ही गुडघे जॉईन करून घ्या आणि गोलाकार फिरवा. एक, अगदी सावकाशपणे. दोन, तीन, चार, पाच. आता गुडघे थोडेसे मागे ढकलायचे आणि बाहेरून पुढे आणायचे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. थांबायचंय 5 वेळा झालं की. आणि उजवा पाय फोल्ड करायचा, मागून त्याचा अँकल पकडायचा. मग डावा पाय फोल्ड करायचा, मागून त्याचा अँकल पकडायचा. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. आता समोर गुडघ्याला विळखा घालायचाय. एक, दोन, तीन, चार. नाही नाही, तसं नाही. गुडघा म्हणजे आपल्याला पाय फोल्ड करायचा आणि आपण हाताची पकड घ्यायची, दोन्ही हातांची पकड. हा, असं डायनेमिक. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. बरोबर. थांबायचंय आणि विश्राम. मान मागे सैल सोडूया, रिलॅक्स. करणार आहोत आपण आता अर्धचक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या आणि दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. अंगठा जो आहे हा आपल्या कमरेवर येईल.
जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे आपली ही हाताची पकड असेल. नजर समोर. पूर्णपणे आपली हाताची कोपरं हलकीशी मागे खेचली गेली आहे. आणि आता हळूहळू आपल्याला बॅकवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायची आहे. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला मागे नेटाळण्याचा प्रयत्न करा. चेहरा सिलिंगला समांतर. छान. थोडस पोट आतमध्ये घ्या दर्शनाचे. हा. फक्त आपल्या पाठकळ्यातून मागे जा. पोट पुढे न घेता. ठीक आहे. सावकाश मान सरळ. दोन्ही हात खाली. आता इथे पूर्णपणे आपला बॅकवर्ड बेंड होता त्यामुळे थोडासा फॉरवर्ड बेंड घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि हाताची मूठ वळून घ्यायची डाव्या हाताची आणि डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड पुन्हा आपल्या जिथे माकड हाड आहे शेवटचं तिथे ठेवायची आहे. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत सोडत पुढे या. जेवढं शक्य आहे तेवढं आपलं कपाट आपलं डोकं जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि आपले खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या आणि इथे यथाशक्ती थांबा. डोळे उघडे ठेवा. डोळे बंद मिटले तर कदाचित थोडस तोल जाऊ शकतो म्हणून शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल जात असेल तर डोळे उघडेच ठेवा. हनुवटी गळ्याला लॉक करून घ्यायची आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. हळूहळू उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेचा सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. हाताचे पकड सोडून द्या. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्राम. जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशनची दिशा जी आहे ती बदलते. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून नॉर्मल श्वासाकडे लक्ष. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्र आता पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्त पादासन. चार उजवा पाय मागे. अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. पुढचे 2 सूर्यनमस्कार थोडेसे जलद असतील. यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. ज्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मात्र सावकाश करा. सुरुवात करू. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7
9, डावा पाय पुढे, 10, 11, 12. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा, मुखधोटी. अवकाश बैठक स्थितीमध्ये यायचं आणि त्यानंतर हळूहळू पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्यायचंय, डोळे मिटून घ्यायचे, रिलॅक्स. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य, कुठेही ताण नाही. अगदी आपण सहज आणि मनापासून सगळी साधना करतोय त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावरती. करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. आपले पायाची बोटं खाली जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचे इफेक्ट खूप चांगले मिळतात. आणि आता रिवर्स सायकलिंग करून घ्या. छान. सावकाश थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय तसेच 90 डिग्री वर घ्या, अगदी सावकाश. दोन्ही हात वर घ्या आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात पाय लांब करा आणि श्वास सोडत सोडत जाऊ. श्वास घेत लांब, हात आणि पाय एकत्रित, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. थांबायचंय. दोन्ही हात आधी खाली घ्या आणि मग सावकाश दोन्ही पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर, धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करूया आपण विपरीत करणी मुद्रा. ज्यांना पुन्हा एकदा ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा वर्ज्य आहे. आपण शिकलेलो आहोत, आता त्याची उजळणी करतो. ज्यांना पिरियड्स चालू असतील महिलांना, त्यांनी सुद्धा विपरीत करणी मुद्रा करणं टाळायचं आहे. टॉप्सी टर्वे आसनं पिरियड्सच्या दिवसामध्ये टाळायची आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना सीटचा भाग वरती उचलणं सहज शक्य नाहीये, त्यांनी पायाचे अंगठे पकडून थांबायला हरकत नाहीये किंवा भिंतीचा आधार घ्या आणि 90 डिग्री पाय उभे करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घेऊया. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, हाताचा आधार द्यायचा आणि तो अजून थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने सरळ वर, सावकाश. हा, बरोबर, छान. थोडेसे पाय ओके, परफेक्ट आहे दर्शनाताई. नजर तुमची पायाच्या बोटांकडे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, फक्त एकच व्हिडिओ ऑन आहे, त्यामुळे त्यांचं मला व्यवस्थित दिसलंय. परफेक्ट आहे. नजर आपली पायाच्या बोटांकडे आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास घेतोय, सोडतोय. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने आपल्या हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. छान. उलट चाल करूया. हळूहळू दोन्ही पाय आपल्या डोक्याच्या दिशेने घ्या. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवर आणि डोकं वर न उचलता पाठीचा एक एक मणका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, सावकाश. आणि दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री जे आहेत ते आता सावकाश जमिनीवर येतील, कुठेही घाई न करता. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स व्हा. पूर्णपणे गळ्यावरती
इथे ताण असतो, सॉरी गळ्यावरती समोरून प्रेशर असतो, पाठकणा आणि मागचा जो मानेचा भाग आहे तिथे ताण असतो. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारं आता आपण करूया मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आज आपण जे मत्स्यासन करणार आहोत, आज आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर हे करत असताना गुडघे मांड्या वर जुळले, वर उचलले जात असतील तर मात्र दोन्ही पाय असे सरळ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पण जर गुडघे मांड्या वर उचलले जात असतील तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा खाली. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश, पाठीचा मणका आणि डोकं जमिनीपासून वर उचला. त्यानंतर टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. दोन्ही हात आपले मांडीवर, हाताची बोटं मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावा आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. खांदे मागून थोडेसे एकमेकांच्या जवळ. उलट चाल करताना छान झाले दर्शनाचे. उलट चाल करताना हाताची बोटं पुन्हा एकदा कानाच्या जवळ. सावकाश डोकं आधी वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर, त्यानंतर डोकं सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली, एक एक पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातले ते सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय. करणार आहोत आपण धनुरासन. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. धनुरासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या, कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा, डाव्या हाताने डावा अँकल पकडा. कपाळ पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता हळूहळू आपल्या मांड्यांचा भाग जो आहे तो वर उचला. थोडस कपाळ वर येईल आणि मग हळूहळू पूर्णपणे आपल्याला पोटापासून वर यायचंय, नजर समोर. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे गुडघे मांड्या मागून ताणण्याचा प्रयत्न करा. आणि आता बघा, आपला जो एकदम लोअर बॅक आहे तिथे तुम्हाला प्रेशर जाणवेल. छान. उलट चाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. एकदम रिलॅक्स. पाठकणा जमिनीकडे सैल सोडून द्यायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून देऊया. आणि पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहू द्या. पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचंय. हात शरीरापासून लांब, डोळे अलगद पेटून घ्यायचे. आपली मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी ठेवा आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपली दोन्ही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, आपले हिप जॉईंट्स, संपूर्ण उजवा आणि डावा पाय, कमरेपासून ते बोटापर्यंत बंद डोळ्यांनी या संपूर्ण पायाचं निरीक्षण.
आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात, त्याचं निरीक्षण आणि तो संपूर्ण भाग शिथिल करायचा आहे. आपल्या पाठकण्यामधले ते 30 मणके जे आता जमिनीकडे सैल सोडलेले आहेत, तेही बंद डोळ्यांनी बघूया आणि तो भाग शिथिल करूया. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल करूया. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल. गळ्याची सगळे स्नायू शिथिल. बंद डोळ्यांनी आपण त्याकडे बघतोय आणि ते सगळा भाग रिलॅक्स करतोय. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण आपल्या चेहऱ्याचा भाग डोळ्यालगत मिटलेले आहेत. कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर, निरागस पालकाप्रमाणे. श्वासाची जाणीव, श्वास घेतोय, सोडतोय. मनापासून स्वतःला धन्यवाद देऊया. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलाय आणि तिथे आपण यथाशक्ती साधना करण्याचा प्रयत्न करीत आहोत. हळूहळू आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. सावकाश डाव्या कुशीला वळा. डोळे मिटलेले आहेतच, अगदी सावकाशपणे डाव्या कुशीला वळा. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये, अगदी सावकाश, कुठलीही गडबड घाई न करता दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. आपल्याला काही जडपणा वाटतोय का, कुठला बदल जाणवतोय का, हे बंद डोळ्यांनी तपासून पहा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. सावकाश डोळे उघडायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा डोळ्यालगत मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आपली आपण करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास सावकाश यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तन. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक.
उजवी बंद, डावीने संथ रेच. दुसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तन झाली की आपला हात गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया. तीन आवर्तन झाली की हात गुडघ्यावरती, डोळ्यालगत मिटलेले आहेतच. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. आज भ्रामरी प्राणायाम आपण षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तर आपल्याला आपले दोन्हीही अंगठे जे आहेत हे आपल्या कानाच्या आतमध्ये घ्यायचे, डोळ्यालगत मिटून घ्यायचे. पहिलं बोट बंद डोळ्यांवरती, मधली बोट नाकाच्या शेंड्यावर, आपली रिंग फिंगर जी आहे ती आपल्या ओठांवर आणि आपली करंगळी आपल्या हनुवटीवर. चेहरा शांत, डोळ्यालगत मिटलेले आहेतच. आणि आता आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत.
भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. मी श्वास सोडताना तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आपला रोजचा संकल्प आपण स्वतःला देत आहोत. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. उच्चार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करू. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करत आहे.